ओके भाई. नमस्कार. मी नंदकुमार भागवतराय, यंग वॉइस क्लब संस्थेचा संस्थापक. आज गेल्या 2 दिवसापासून एक पूर्ण महाराष्ट्रभर एक विषय चालू आहे. संजय दिना पाटील यांनी मीडियाला शिव्या घातल्या. मीडियाला खूपच वाईट असे बोलले. गेल्या 2 ते 3 दिवसापासून तो माणूस कंटिन्यू काय झेलतोय, त्याला किती हॅरेसमेंट करत आहेत मीडियावाले आपले. आज जसं काय देशामध्ये दुसरा कोणता मुद्दाच नाही आहे. तिथे कोण आंदोलन करतं आहे, शेतकऱ्यांचं कर्जमाफीचा विषय लटकला आहे. तर हे सगळे विषय सोडून फक्त संजय दिना पाटीलच्या इथे सर्व आपले न्यूजवाले कंटिन्यू जाऊन त्याला एवढं फ्रस्ट्रेट केलं आहे की एक नॅचरल त्याचं झालेलं आहे. त्याच्याकडून संजय दिना पाटील साहेब यांच्याकडून नॅचरली निघलेले विषय आहेत. कोणी पण कोणाला एवढं फ्रस्ट्रेट करून सतवणार तर ते बॉम्ब हा स्वतःचा उद्रेक होणारच. हे नॅचरल आहे. हे काही कोणी या गोष्टीला थांबवू शकत नाही. तर माझं एवढंच म्हणणं आहे की जर ते आज समोर येऊन त्यांचा जेव्हा राग शांत झाला तेव्हा त्यांना स्वतःचं कळलं की मी काहीतरी अपशब्द बोललो आहे. तर आज जर ते स्वतः समोर येऊन बोलत असतील की बाबांनो माझं मनस्ताप एवढा झाला की मी कंट्रोल करू शकलो नाही, तर मला असं वाटतं की मीडियावाल्यांनी पण त्यांना माफ करून दिलं पाहिजे. आणि राहिली गोष्ट त्यांना कुठं जायचं आहे कुठं नाही जायचं त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्यामध्ये मी बोलत नाही आहे की मी कोणत्या पक्षात आहे किंवा ते कोणत्या पक्षात आहे. पक्षाचा विषय नाही करत आहे. पण एक माणुसकी म्हणून मी एवढंच बोलेल की संजय दिना पाटील जर हा त्यांचा उद्रेक बाहेर आला असेल तर तुम्ही बघा 2 ते 3 दिवसापासून तेवढं त्याला प्रश्न काही पण, आणि ते हे पण बघा की त्यांनी प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी उभे राहिलेले आहेत. पण परत त्याच माणसाला कंटिन्यू जर तेच प्रश्न विचारत राहणार कोणी पण येडा होणार. आणि नॅचरल त्याच्याकडून झालेलं आहे. हे काही असं काय वेगळं त्यांनी ठरवून केलेलं नाही आहे. हे याला बोलतात सिच्युएशन तशी निर्माण झाली. अन्यथा तो माणूस उभा राहून सगळे उत्तरं देत होता. आणि परत तुम्ही त्याच्या मुलीपर्यंत जाणार, त्याच्या घरापर्यंत कोणतरी गेलं ते सुद्धा ते सांगतायत की एक तर डायरेक्ट घरात गेला, त्याची वाईफ झोपली होती. त्यांचं एवढं एखाद्याच्या मागं लागणार. तर बघा शेवटी एका पदावर बसलेला माणूस आहे. तिथं जाण्यासाठी त्यांनी किती पॉवर आणि किती लोकांना एक हातपाय जोडून तिथपर्यंत पोचला आहे. त्याच्यानंतर जर त्याला हे सगळं ऐकावं लागत असेल तर मीडियाने हे समजून घेतलं पाहिजे. आणि मीडिया ही एक वन साईड भूमिका न निभवता दोन्ही साईडला असल्या पाहिजे. हे माझं एक प्रामाणिक मत आहे. आणि कृपया माझी एक विनंती आहे की ह्या विषयाला दाबा. बाकीचे विषय भरपूर आहेत देशात, भरपूर म्हणजे भरपूर विषय आहेत. इथं GDP हा घोळ झालेला आहे.